पोंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। रामचंद्र बोधे बाबा की जय। अध्याय क्रमांक 1 श्लोक क्रमांक 5। दृष्टकेतुश्चिकितान काशीराजश्च वीर्यवान पुरुजित कुंतीभोजश्च शैवश्च नरपुंगव युधामनुष्य विक्रांत उत्तमौजाश्च वीर्यवान सुभद्रो द्रुपदेयाश्च सर्व एव महारथः। ओवी क्रमांक 99। चेकितान दृष्टकेतू काशीराज वीर विक्रांतो उत्तम अवधानपणातो शैबदेख हा कुंती भोज पाहे येत युधामन्यू आला आहे आणि पुरी जाती राहे सकळ देख हा सुभद्रा नंदनो जो अपूर्णवार्जुनो तो अभिमन्यू म्हणे दुरे धनु देख द्रोणा आणि कहे द्रौपदी कुमार हे सकळे महारथी वीर मिती नेजे परी अपार मिले असते अस्माकं तो इष्टाये तान्य बोधो द्विजोत्तम नायकाम सैन्यस तज्ञार्थ तान ब्रवीमिते भवान विष्णुश्च कर्णश्च कर्पश्च समित्यञ्जय अश्वत्थामा विकर्णश्च सौमधिस्थश्च एव च आतामचादरी नायक ये रूढवीर सैनिक ते प्रसंगे आईक सांगिजती उद्देशी एक दोन्ही दया जिजती बोलुने तुम्ही आदि करुणे मुख्य जय जय हा भीष्मगंगा नंदनो जो प्रताप तेजसी भानो रिपीगंज पंचाननो कर्णवीरो या एकाचेने मनो व्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपण पुरे एकलाची हे त्रिकर्णवीरू आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा अर्धरू सदा वाहे क्रांतो मने समितंजो सोमदत्ती इसे आणि बहुत आहती जयांच्या बळामिती दातायिने अन्येचे बहुशूरा मदर्थे तक्त जीविता नाना शतप्रहरणा सर्वे युधा विशारदा जे शास्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्त होका जे अस्त्र जात येतून रूढ हे प्रतिमल जगे पुरता प्रतापो अंगी परी सर्व प्राणी मजी लागी आरायली असती पतिव्रते हृदय जैसे पती वाचून न स्पर्शे मी सर्वया तैसे सुभटांसी आमुच्या काजाचिने पांडे देखते आपले जीवित थोकडे ऐसे निर्वृत चोकडे स्वामी भक्त नोंदी कुळकणे जाणते कळे करते हे जेते हे बहु असो क्षात्र नेते येतोनिया ऐसे सर्वापरी पुरते वीरदळी आमुते आता काय गुणू याते अपरे अपर्याप्तम तस्माकं बलं भीष्मा बिरक्षतम पर्याप्तम त्रिनेतिशाम बलं भीमा बिरक्षितम परीक्षतया माझे श्रेष्ठू तो जगजेटी जगिसोबटू तया दळपणाचा पाटो भीष्मासी पै आता याचने बळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे ते कुले लोकत्रय आदीन समुद्र पाहे ते दुवाडपणा कवना नाही मग वडवान तैसे आहे विरदा जैसा ना तरी पळयावने महावातो या दोघा जैसा सांगातो तसा गंगा सुतो सेनापती आता येण्याचे कवन भिडे हे पांडव सेन केर थोकडे वरीच्या आणि पाडे दिसत असे वरी भीमसेनु बेतो तो दहाला असे सेना नातू ऐसे बोलण्या मातू सांडिले तेने ऐनेषु च सर्वेषु यथा भागं वस्थितः भीष्मवे वाभिरक्षांतो भवन्तः सर्व एव हि मग पुनरपी काय बोले सकळ सैनिका ते म्हणितले आता दळबारा पुलाले सरसे करा जयाच्या अक्षहिनी तिने त्या आरणी वरगण कवन कवने महारथिया तिने त्या वरीजे भीष्मातळे राहिजे दुरा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाची रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळबारो आगवा सासू आमचा तस्य संजन हर्ष कुरुवर्ध पितामह सिंहनादं विनोक्चैव शंकं तद्मो प्रतापवान या राजच्या बोला सेनापती संतोषला मग त्याने केला सिंहनादू तो जसे अद्भुतू दोन्ही सैन्य आणतो प्रतिध्वनी समातो उपजसे त्या तुला सवे वीरवतीचे तावे दिवेशं भीष्मदेवे आस्पुरीला ते दोन्ही नाद मिनले ते तलोके बधिरभूत झाले तसे आकाश कापडे तुटुन्या गडगडीत अंबर उचंबळत सागर शोभले चराचर कापतसे तेने महाघोष गजरे तुम्ही ती गिरकंदरे तो दळ माझी रणतुरे आस्पुरीली
ततः शंकाश्च वैर्यच पनवानक गोमुखा सहसविवाहंत शब्द स्मुलो भवत उदयन संग वाजते भयानक खगाते महाप्रभू जेथे धाकडांशी बेरी निशाण मांदळ शिंगकहाळ बोंगळ आणि भयासुरन कोल्हाळ सुपटांचे अवशे भुजा तराहटिती निसले हाका देती येत महाभद्र जाती अवर्तिना तेत बेडांची कवन मातू कांचा फेर फिटतू येणे दचकला करत आणतो अंगणे घे एका उपजयाचे प्राण गेले संघाचे दात बैसले विरोधाचे दाजुले हेमताते ऐसा अद्भुत रम बाळो एकूणी ब्रह्मा व्याकुळो देव मध्ये फलय काळो वडवलाजी तत श्रोतरयुक्ते महती स्तंदने स्थितो मांडव पांडवश्चैव देव शंखो प्रदम मतु पाश्चजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजय पौंड्रं तद्मं महाशंकं भीमकर्मा वृकोदर अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ येशी स्वर्गी मातू देखून तो आकांतो तो पांडव दळांतो वतले काये हो काजे निरसार विजयाचे ते भांडार महातेजाचे जेत गरुडाचे जवळचे कांतले चारी ही पाकांचा मेरू जायचा समोर मिळते तैसा तिजे कोंदटल्या दिशा दयाचिनी जेत अश्वाकू आपण प्रगुंटचा राणा जाण तयारताचे गुण काय वर्णू कोंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय रामचंद्र बोधे बाबा की जय माऊली आज आपण अध्याय क्रमांक 1 ओवी क्रमांक 99 ते ओवी क्रमांक 140 आपण पारायण पाहिला आहे. रामकृष्ण हरी.